की खरेदी करायच्या वेळेस 30,000 त्यांना लागत होते. पैशाचं सध्याला भाऊ असं झालं, इतकं प्रॉब्लेम आहेत ना, तुम्हाला 30,000 म्हणलं मी देतो. द्यायचा विषय नव्हता. ₹1 सहित ना, आता आम्ही आहे ना, आम्हाला 16 तारखेच्या नंतर पेमेंटचं नियोजन होणार आहे. तुम्हाला मी खरं आहे ते सांगतो. का ते पण म्हणजे नाही का 16 तारखेपासून बाकीचं सगळं बंद आहे. 16 तारखेच्या नंतर आपल्याला पेमेंट होणार नाही. पण मी म्हणलं भेटावं, बोलावं काय असलं आपलं समोरासमोर तेवढंच करायचं आपल्याला सध्याला. पैसे असते ना, मी 30,000 त्या दिवशी तुम्हाला 1 मिनिटात पाठवले असते. हां, पण तुम्हाला मग माहिती आहे मला काय आपल्याला मी म्हणायचं ऐका, माझी गाडी फोर व्हीलर त्या जयसिंग आपल्या दारात लागली, हं. त्याचं तुम्हाला काय वाईट नाही वाटलं. पण तुमची टू व्हीलर ती अनिता म्हणली, हां, की गाडी लावल्यावर तुम्ही कसं फिरणार? हां, हां. मग ते काम त्याचं आता 2 महिने काम बंद होतं ना. तुम्हाला तर माहित आहे की. दत्ताभाऊ तुम्हाला सांगू का? हां. आता हं. ओळखता का? ओळखतो जोडीदाराचं आहे ते आपल्या. हां, तुमच्या जोडीदाराला सांगा, तुला कॉन्टॅक्ट करा म्हणावं हं, आणि त्याला सांगा, हं. की ह्या श्यामभाऊच्या आणि दत्ताभाऊच्या व्यवहाराला मध्यस्थी व्हा आपल्याला आणि दुनियादारी काय नाही करायची हो. तुम्ही त्या दिवशी घरी आले म्हणलं वाटतं ना काय बहिणीजवळ, की नाही का सुनीता मला सांगत होती बहीण, की भाऊ असं म्हणले सांगितलं तर त्याच्या नाही, अंगात नाही. आता ते पैसे वसूल तेच करणार आहे. हां, हां. त्या दिवशीच तो म्हणला हां. आणि तुम्हाला हे पण सांगतो, मी लोणी पोलीस स्टेशनला नाही, हं, वरपर्यंत जाऊन आहे ना, माझ्या नावाची कंप्लेंट दाखल करा. हं, काय? मी सांगतो तुम्हाला स्वतः. हं, हं. नाही ती मला बहीण म्हणत होती तसं, की भाऊ असं मला म्हणले. नाही, नाही, नाही. मी स्वतः तुम्हाला सांगतो, हं, खालपासून तर वरपर्यंत सगळ्या ठिकाणी माझ्या नावाची जाऊन तुम्ही आता कंप्लेंट दाखल करा. कारण का माहिती का? हं, आता तो विषय कालपर्यंत माझा होता. हं, आता ते माझा नाही राहिला, आता ते दिलाय हं, हं, आणि मी की आज माझं काय होतंय मला बघून दे हं, हं, आणि मग जे काय असेल ते तुझ्या पद्धतीने तू बघ हं, हं. आणि तुझं काय असेल तुझा तो दाजी लागतोय जयसिंग आमटे हां, हां. आणि मी समोर येतो, हं. दत्ताला समोर आणतो. हां, नाहीतर तू आण दत्ताला उचलून. हां. ते समोर त्यांनी किती पैसे घेतले ते कबूल करू हं, आणि विषय तिथं संपून टाकू. हं. बरं. कारण की हे बघा दत्ताभाऊ, हं, मी माझी एकुलती एक परत शपथ घेतली. हं. तुमची गाडी तुम्ही साबूत ठेवली, टू शाबूत व्हीलर. टाकून. हं, बरोबर. हं. माझी मोठी गाडी ते त्यांच्या दारात लागली, त्याची तुम्हाला काय कळ नाही लागली का? लागती की नाही लागली का असं कसं हां? काय? असं कसं काय नाही लागत? नाही, नाही. असं तुम्ही त्याविषयी म्हणला, मग मला पण त्या वाईट नाही का, वाटलं. हं, त्या त्या नाही का म्हणल्या अनिताताई, हं, "अहो, तुम्ही जर काय गाडी दिल्यावर तुमचं कामाचं कसं काय?" आता कामाचा विषय असा आहे दत्ताभाऊ, तुम्हाला एक सांगतो. तुम्ही परखड रेकॉर्डिंग करा. आत्ता रेकॉर्डिंग जाऊन पुढे जाऊ पुढे जाऊन आहे ना, कंप्लेंट पहिली दाखल करा. हं, काय? हं, माझ्या नावाचा गुन्हा दाखल करा. सदर मी 70% नी ह्या माणसाला एवढे-एवढे पैसे दिले. हं. काय? आणि तो माणूस मला असा-असा त्रास देतोय. असं पहिलं कंप्लेंट दाखल करा. तुम्हाला शब्द आहे श्यामभाऊचा, तुम्ही घराच्या बाहेर निघायचं आणि कुठेही एक बिल्डिंगला फक्त एक ब्रश मारून दाखवायचा. हं. बरं. कुठे बी त्या काम काळभोर आहे ना त्यो, हं. त्याचं काम घ्यायचं किंवा तुमचा तो दत्ता काय त्याचं नाव? लंगोटी लंगोटे. त्याचं काम घ्यायचं. तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर फक्त पाऊल टाकून दाखवायचं. मी दुसऱ्या दिवशी जामीनवर बाहेर येतो. आहे ना. कितव्या? दुसरं. दुसऱ्या दिवशी. पण लोणी गावात जर तुम्हाला जीभला बांधून जर ओढून वरातनं जर नाही काढली ना, हं. तर माझ्या बापाने मला नाही जाऊन काढलं. तुमच्या बापाने माझ्या आईला जावलं. हा शब्द बोला आता. ते माझ्या संगच आहे. हॅलो. हां, बोला की. म्हणलं आम्ही संघच आहे. हां, द्या की बोलतो. हां. तर विषय कसा आहे माहिती आहे का?
की दत्ता भाऊ तुम्हाला मी भाऊ मानतो. हम्म. काय म्हणतो? भाऊच मानतोय. हा. आणि आजपर्यंत मी तुम्हाला रॉंग शब्द कधी बोललो नाही. नाही बोललो का? नाही की. हा. रागाच्या भरात मी तुमच्या इथे एक दिवस शिवीगाळ केली हे मी मान्य करतो. तुम्ही नसताना. हम्म. हॅलो. हा बोला की. ऐकतो. तुम्ही नसताना तुमच्या इथे मी एक दिवस शिवीगाळ केली, माझ्या बायकोनी, मी, आम्ही, नाही का? हा हा हॅलो. हा बोला की. म्हणलो तुमच्या इथं मला जयसिंग काकांनी असं सांगितलं, हा. पैसे देणं होत नसेल तर तुमची बायको माझ्याकडे पाठवा. हम्म. म्हणजे माझ्या मंडळीला जर कोण असं बोललं, म्हणजे तुम्हाला एक बहीण आहे, तुम्हाला एक आई आहे, आणि जर असं ब्रश शब्द त्यांना कोण असं बोललं, म्हणजे ते माझी पण आई आहे, माझी पण बहीण आहे, तुमची आई माझी आई आहे, तुमची बहीण माझी बहीण आहे, पण असं शब्द जर कोण बोलल्यावर तर भाऊ तुम्ही काय कराल? वाटतं ना, वाईट वाटणार ना. हा. मग त्या रागाच्या भरात मी त्या दिवशी ते तमाशा म्हणजे शिवीगाळ, म्हणजे माझ्यावर 47 केस, हा. काय तडीपार, त्यातनं मी एक नॉर्मल केस बी माझ्यावर नाही. काय असला माणूस आहे मी. फक्त एकच की तुम्हाला भाऊ मानला, आणि तुम्ही जर का चुकीचं वागत असाल किंवा वागण्याचा प्रयत्न करत असाल तर तसं करू नका. नाही. तुम्हाला मी एवढं पण सांगितलं होतं भाऊ की ती काय त्यांचं नाव, ती मोरेताई. हा हा हॅलो. हा मोरे. हा. त्यांच्या नावावर तुम्हाला मी पेमेंट घेऊन देतो. त्यानंतर अनिताताई. त्यांचं नाही झालं. नाही, अजून त्यांच्या वडिलांची नोंद व्हायची, तरी पण वकिलाला विचारले मी, तर ते म्हणले काय नाही, त्यांच्या नावावर पण डॉक्युमेंट होऊ शकतात, आणि तुमची पण फाशी तुटू शकते, माझी पण फाशी तुटू शकते. आता तुम्हाला सांगतो, ह्या महिन्याचं व्याज जे आता तारीख किती आहे माहिती आहे का? 8 का 9 आहे आज. 9 आहे, उद्या 10. 31,500 कोण देणार? देतो ना मीच. हा. देतो ना मीच म्हणलं मला द्या. हा. मग आता ते विनाकारण घेण देण्याचं गळ्यात आलं की नाही. काय तुम्ही जर काय नीट ऐकलं, नीट कोणाचा विचार केला, तुम्ही हे बघा, एखाद्याच्या आड धडून जर काय गोष्टी करत असाल तर ते करू नका, अशी तुम्हाला मी विनंती करतो. दुसऱ्याचा आड काय केला पैसे आपल्याला व्यवहार आपण केला. हा. पैसे मी घेतले, दिलेत, मी घेतो, मी देतो, तुम्ही कशाला दुसऱ्याच्या आणला पैसे म्हणलं. नाही नाही नाही, तसं नाही दत्ता भाऊ. मला काय म्हणायचं की जे काय चाललंय आता ते फार चुकीचं चाललंय. तुम्ही मला असं मेसेज टाकताय की आपण ह्या दिवशी भेटू, गुरुवारी भेटू. तुम्ही माझ्या फोनवर माझा फोन उचलत नाही. माझा फोन केल्यानंतर तुमचा काय संपूर्ण रिस्पॉन्स नसतो. म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की मी तुम्हाला पैशाची मदत करून मी गुन्हेगार झालो. तुम्ही माझा फोन उचलला का? नाही ना उचल. हा. तुम्ही माझा फोन जर उचलला असता आणि सांगितलं असतं, काय ना भाऊ, मी अशा प्रॉब्लेम मध्ये, अशा अडचणीत आहे, हे बघा, तुम्ही कुणाला बी आणा, अख्ख्या पुण्याची SP ला आणा, तरी पण तुमची टू व्हीलर नाही, तुमच्या जेवढ्या काही वस्तू असेल ना ते सगळे आमची न्यायची ताकद आहे. कुणाला बी आणा, कुणाला बी. आणि मी स्वतः सांगतो, रेकॉर्डिंग करून घ्या, आणि लोणी चौकीला आमची कंप्लेंट करू नका, वरती जाऊन करा. वरती जाऊन केल्यानंतर मी एक दिवस आत बसेल, दुसऱ्या दिवशी बाहेर आल्यानंतर दत्ता भाऊ तुमचे काय परिणाम होतील ते तुम्ही तुमच्या डोक्यात विचार करा.